की हे बघा, की माझे आता केवळ 2 महिने उरलेले आहेत माझ्या या आयुष्याचे. पण मला असं वाटतं की ही एवढं अलौकिक आपल्याला जो ठेवा सापडलेला आहे, तो पुढच्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवावा. आणि महाराज जोपर्यंत अवतार कार्यात आहेत तोपर्यंत तर काही प्रश्नच नाही. पण ज्या वेळेला त्यांचं अवतार कार्य संपेल त्यानंतर महाराजांचं अतिशय भव्य असं स्मारक या शेगावामध्ये तुम्ही उभं करा. कारण मी तर त्यावेळेला नसेन, कारण मी आता फक्त 2 महिन्याचा सोबती आहे. तर सगळ्यांना तो सांगत होता आणि ते हो हो म्हणत होते सगळेजण. पण म्हणून त्याला असं वाटलं की हे नुसतं वरवर हो म्हणतायत, म्हणून त्यांनी ती मीटिंग बोलवली होती. कारण त्याने आधीच बोलायला हे सगळं सुरुवात केली होती की महाराजांचं स्मारक भव्य दिव्य झालं पाहिजे आणि ते तुम्ही सांभाळलं पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या बाबतीत. मग त्या मीटिंग मध्ये एकमताने भास्कराच्या म्हणण्याला सगळ्या मंडळींनी शिक्कामोर्तब केलं, दुजोरा दिला. आणि ज्या वेळेला भास्करांना ही खात्री पटली की खरोखर माझी ती इच्छा मी प्रगट केली या मंडळींच्या पुढे, कारण ही पैशांनी श्रीमंत आहेत, वृत्तीनी दानशूर आहेत, आणि प्लस चित्तवृत्ती त्यांच्या महाराजांच्या ठायी एकवटलेल्या आहेत. मग ही मंडळी निश्चितच हे कार्य करतील जे माझ्या मनात आलेलं आहे ते. आणि खरोखरीच आता आपण असं म्हटलं पाहिजे की भास्कर पाटलांचा जो संकल्प त्यांनी स्वतःच्या मनाशी केला की महाराजांचं अति भव्य दिव्य स्मारक या शेगावामध्ये उभं राहिलं पाहिजे, तर खरोखर ती संत इच्छाच होती की नाही. पण भास्कर पाटील सुद्धा कालांतराने संत पदालाच पोहोचले की, कारण त्यांची गुरुसेवाच त्यांनी एवढी केली. आता ती गुरुसेवा म्हणजे काय? गुरुंना वारा घालणं, पाय चेपून देणं, गुरुंना स्नान घालणं, अन्न भरवणं, अशी काही गुरुसेवा नव्हती. अंतरंगातनं केलेली गुरुसेवा होती की ज्याळी स्थळी काष्टी पाषाणी अणुरेणूमध्ये मला माझ्या सद्गुरु श्री गजानन माऊलीशिवाय कोणीही दिसत नाही. ही इतकी दृढ अशी आंतरिक भक्तीने तो महाराजांकडे पाहत असे भास्कर पाटील. म्हणजे चित्त कुठे एकवटलं होतं त्या चित्ताला जराही इकडं तिकडं करायची इच्छा होत नव्हती. भास्कर पाटील शहाणा होते, शहाणा रागासारखे होते की इकडं तिकडं करत नव्हते, म्हणून ते पूर्ण समेवर होते, पूर्ण वर्तमान काळात होते. आणि मग काय झालं की ह्या मंडळींकडनं होकार घेतला गेला आणि आज आपण पाहतोय की आज शेगावामध्ये जे काही अपरिमित असं भव्य दिव्य उभं राहिलेलं आहे. शेगाव संस्थांच्या कारभारामध्ये तुम्ही जाऊन बघा की काय पद्धतीने तिथं कारभार चालतो, काय पद्धतीची स्पॉटलेस स्वच्छता असते, सेवाभाव म्हणजे काय, आणि किती शिस्तबद्ध रीतीने तिथे संपूर्ण व्यापार व्यवहार सांभाळला जातो. व्यापार म्हणजे तसा व्यापार नाही, तोल मोल के बोल आणि लेन देन के, तो व्यापार नाही. इथं भक्ती भावाचा, श्रद्धेचा, निष्ठेचा, आस्थेचा जो व्यापार चालतो की नाही, अतिशय राजस असा गोंडस व्यापार आहे तो. फक्त गजानन महाराजांचं नाव घ्या, माऊली नाव घ्या. माऊली हा शब्द तिथे फार रूढ आहे. रांगेमध्ये सुद्धा तुम्ही बडबड करत असाल, माणसाचा स्वभाव आहे. दर्शन बारीच्या रांगेत उभं राहिल्यानंतर सुद्धा गप्पा मारायच्या. मग परवा काय झालं, तेरवा काय झालं, घरी गेल्यावर काय करायचंय, मग ह्यांचं काय आणि त्यांचं काय. तेव्हा तिथले सेवेकरी सांगतात माऊली असं म्हणून ते फक्त बोर्ड दाखवतात, शांतता राखा, एवढं पुरे असतं. ते स्वतः काही बोलत नाहीत, पण सेवेकऱ्यांच्या मधला जो सेवाभाव आहे आणि तो गजानन महाराज संस्थानच्या वतीने तो जो सांभाळला जातो, तर खरोखर हा संकल्प कोणाचा आहे, तर तो भास्कर पाटलांचा संकल्प आहे. आणि भास्कर पाटलांच्या संकल्पाला महाराजांनी इतकी काही भरभरून कृपेचं दान दिलेलं आहे की आज त्या शेगाव सरोवरी हे जे स्मारक रूपी जे काही भव्य दिव्य उभं राहिले ना, कमल पुष्पासमान, त्याची तोडच नाही कुठे. असतील अक्षरधाम सारखी मंदिरं असतील किंवा स्वामीनारायण मंदिरांसारखी मंदिरं असतील, आहेतही, असतील नाही आहेत. पण शेगाव हे शेगाव आहे, त्याला काहीतरी एक तो वेगळाच परिस्पर्श आहे, हे तिथं पाऊल टाकल्यानंतर जाणवतं.
म्हणजेच सर्वसामान्य मनुष्य असो, शिष्य असो, परमशिष्य असो, अंतरंग शिष्य असो, कोणी असो, त्याचा संकल्प जर हा अतिशय श्रद्धायुक्त भक्तियुक्त अंतःकरणाने केलेला असेल तर ती गुरुमाऊली तो संकल्प पूर्ण करते. वास्तविक महाराजांना स्मारकाची काहीच गरज नव्हती. महाराजांना आज जे काही स्वरूप आहे त्या सगळ्याची काहीच गरज नव्हती, कारण त्यांना त्याच्यामध्ये काही अर्थ वाटत नव्हता. ते निरीच्छच होते ना. निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरीने जयाला, अशी महाराजांची अवस्था होती. मग हे भास्कर पाटलांनी हेही त्या लोकांना सांगितलं की मग हे स्मारक कोणासाठी? तर तुमच्या आमच्यासाठी, पुढील येणाऱ्या पिढ्यांसाठी ते स्मारक आहे. आणि जेव्हा त्याला खात्री पटली तेव्हा तो शांत झाला. तेव्हा एक दिवस त्याला पुन्हा महाराजांनी परीक्षा मांडली बरं का, की आता 2 महिनेच उरलेत, तुला श्वान विषापासून पिसाळून देणार नाही, तुझं जन्ममरण चुकले असं भास्कर पाटलांना बाळाभाऊ सांगतायत. आणि मग महाराज काय म्हणाले की तुझं हे कुत्र चावले हे वैरी आहे की नाही, तर आता त्याचा वैरभाव सुद्धा कुठे तुझ्या आतमध्ये राहायला नको. म्हणून तू आपण एक गोष्ट करूया की आपण त्र्यंबकेश्वरी जाऊया. आणि त्र्यंबकेश्वरी जो ब्रह्मगिरी पर्वत आहे, डोंगर आहे, ते गहिनीनाथांचं स्थान आहे. तिथे गहिनीनाथ विराजमान आहेत. तर त्या डोंगरामध्ये अतिशय दुर्मिळ अशा औषधी वनस्पती पण उगवलेल्या आहेत. आणि गहिनीनाथांना त्या संपूर्ण डोंगरावरच्या औषधी वनस्पतींचं अपरिमित असं ज्ञान आहे. आपण त्यांच्याकडे जाऊ, कारण वेड्या कुत्र्याच्या विषयावर त्यांच्याकडे जालीम उपाय आहे. तर भास्कर पाटील त्यांना म्हणाले की महाराज, अहो कशाला जायचंय ब्रह्मगिरीच्या डोंगरावरती? ते जे विष होतं ना ते बाळापुरातच निमालय, म्हणजे ते निचरा झालाय त्याचा. आता कुठलं विष उरलंय माझ्याकडे? ते विष बाळापुरीच निमालय, मग आता ब्रह्मगिरीवर कशासाठी जायचंय? तरी सुद्धा महाराज म्हणतात की अरे क्षेत्र महिमा जाणावा ना. मग तुला औषध नसेल घ्यायचं नको घेऊ, पण आपण तिकडे जाऊया की क्षेत्र महिमा जाणला पाहिजे. आणि मग ते महाशिवरात्रीच्या उत्सवाला भास्कर पाटील आणि ह्या इतर मंडळींना घेऊन त्र्यंबकेश्वरी गेले. मग वंदिली माये निलांबिका, देवी गहिनीनाथ देखा, तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटाळे. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बैसलासे. राम मंदिरासमोरी एक पार होता निर्धारी, त्या पारावरील गजानन महाराज जाऊन बैसले. या सगळ्या ओव्या आहेत. आणि आपण त्या महंतांच्या गोष्टीमध्ये पाहिलेलं आहे की त्यांनी मग नारळ साखर महाराजांना त्या पारावरती त्यांच्या शिष्यांमध्ये पाठवली. आज माझा बंधू आला वऱ्हाडातून गजानन, असं त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं आहे. मग ही एकमेकांना भेटी झाली. भास्कर पाटलांना सुद्धा त्यांनी त्यांच्या पायावर घातलं गजानन महाराजांनी. आणि मग तिथे बिडकर महाराजांचं स्थान आहे, दत्तगुरूंचं स्थान आहे, तिथे सगळीकडे दर्शन करवली. गोदावरीचं स्नान करवलं. कदाचित गहिनीनाथांचंही दर्शन भास्कर पाटलांना महाराजांनी करून दिलेलं असावं, पण त्याचा उल्लेख कुठे सापडत नाही. आणि मग हे सगळं झाल्यानंतर, ही यात्रा झाल्यानंतर नाशिकमध्ये महाराजांचं काही काळ वास्तव्य झालं या मंडळींबरोबर. तिथेही बारीक सारीक काही गोष्टी घडल्या, चमत्कार घडले. धुमाळ वकिलांच्या घरी महाराज तेव्हा मुक्कामाला होते. तर दासगणुजी महाराजांनी त्या पोथीमध्ये म्हटले की बारीक सारीक गोष्टी आम्ही तो तेथे झाल्या बहुत, त्यांना आता त्यांनी विक्षेप करतो त्याचा. कारण काय, मग ग्रंथ विस्तार वाढेल असं दासगणूंनीच म्हटलंय त्याच्यामध्ये, की त्याची क्षमा तुम्ही मला करा की मी त्या तिथल्या सगळ्या रंजक हकीकती याच्यामध्ये आणत नाहीये या पोथीमध्ये. मग धुमाळ वकिलांकडनं नाशिकहून महाराज पुन्हा एकदा शेगावला आले. तर शेगावला आडगाव गावचा एक झामसिंग रजपूत नावाचा महाराजांचा शिष्य होता, किंवा तो भक्त होता अनन्यसाधारण. तर त्यांनी महाराजांना विनंती केली की माझ्या घरी रामनवमीच्या उत्सवाला तुम्ही या.
तर महाराज म्हणाले की आता नसता भलता आग्रह मला करू नको, मी रामनवमीच्या उत्सवाला तुझ्याकडे येणार नाही, पुन्हा कधीतरी बघू, असं महाराजांनी त्याला वाटेला लावलं. तर तो झामसिंग जसा आला तसा आपल्या गावाला परत गेला. पण तो पुन्हा रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर हनुमान जयंतीच्या उत्सवाला शेगावला महाराजांच्या इथे आला आणि म्हणाला, महाराज, शेगावहून आता आपण आडगावला हनुमान जयंतीच्या उत्सवाला जाऊ. महाराजांनी ते कबूल केलं आणि महाराज त्याच्याबरोबर हनुमान जयंतीच्या उत्सवाला आडगावमध्ये आले. आडगावमध्ये सगळी ही मंडळी आता भास्कर पाटलाला महाराज एक क्षण विसंबत नाहीये. ते तिथे जातील तिथे त्याला घेऊन जात आहेत. त्याच्याबरोबर बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकार वगैरे सगळी मंडळी येत आहेत. आणि मग तिथे गेल्यानंतर आडगावी असता समर्थ स्वारी, चमत्कार झाले नाना परी, एक दिवशी दुपारी भास्कर लोळवला फुपाट्यात. भास्कराच्या छातीवर बसून त्यांनी ताडण करायला सुरुवात केली. भास्कराला इतकं काही मारलं, इतकं काही चोपून काढलं. तर बाळाभाऊ भास्कराला म्हणायला लागले, अरे किती तुला मारतायत? आणि गजानन महाराजांना बाळाभाऊ म्हणाले की सोडा आता त्या भास्कराला, तो आधीच त्या कुत्र्याच्या चावण्याने तो बेजार झालेला आहे आणि आता उन्हाने बेजार झालाय, कारण तुम्ही त्याला गरम फुपाट्यामध्ये लोळवलंय अक्षरशः, आणि त्याला वाटेल तसं मारत. तेव्हा भास्कर पाटील बाळाभाऊना म्हणतात की बाळाभाऊ हा माझा साक्षात परमेश्वर आहे. तो जे काही करतोय ते करू दे, कारण तुम्हाला वाटतंय मला चापट्या दिल्यात, तुम्हाला वाटतंय मला लाथाबुक्क्यांनी तुडवताय, पण मला असं वाटतं त्या मला गुदगुल्या होत आहेत, मला त्याचा कसलाही त्रास होत नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर बाळाभाऊकडे बघून महाराज म्हणतात की मी आज हे कृत्य ताडनाचं का केलं तुझ्या लक्षात आलं का? तुला ह्या भास्करांनी मारवले होते छत्रीनी, शेगावी माझ्या करानी, त्याची आठवण आहे का, असं महाराज त्यांना विचारतात. की भास्करांनीच त्याला त्यावेळेला महाराजांना चिथावलं होतं ना, की ते काय म्हणाले होते भास्कर पाटील बाळाभाऊला, की अरे ज्याला पूर्ण विरक्ती झाली त्यांनीच इथं राहावं. तू पेढे बर्फी खायला सोकलेला आहेस म्हणून इथून तू जात नाहीयेस. असं भास्कराची जी दरपोक्ती होती त्यावेळची, तेव्हा बाळाभाऊला महाराजांनी छत्रीने मारलं, छत्री मोडल्यानंतर काठीने मारलं, काठीही मोडली, त्याच्यानंतर लाथाबुक्क्यांनी त्यांना तुडवलंय बाळाभाऊना. आणि तेव्हा महाराज म्हणाले की सोने कसाशी उतरते तेव्हाच कळते किंमत. मग त्या पद्धतीने बाळाभाऊचा अधिकार काय आहे तो भास्कर पाटलांना त्यावेळेला कळला आणि तेव्हा ते शांत झाले, गप्प झाले. मग त्यांनी बाळाभाऊवर कधी प्रश्नचिन्ह निर्माण केलं नाही. मग महाराज त्याला सांगतात की तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रीनी शेगावामध्ये, तुला माहितीये का, तुला ते आठवतं का? ते जे क्रियमाण आहे ते नाचण्यासाठीच मी आज ही कृती केलेली आहे. म्हणजे ही फिटमफाट मला करावीच लागली, कारण तुला त्यांनी मार दिलेला आहे. त्याच्या बदल्यात त्याला मी आज तो मार देऊन ती फिटमफाट केली. ते क्रियमाण नाचलं. ते क्रियमाण जर त्याच्या बरोबरच गेलं असतं तर त्याचं कुठेतरी गफलत झाली असती. काय असतं की मागच्या जन्मामध्ये महाराज काय म्हणतात, मागच्या जन्मात जे करावे ते ह्या जन्मात भोगावे, आणि ह्या जन्मात जे करावे ते पुढच्या जन्मात भोगावे. म्हणजे इथं जे करायचंय तो मागचा भोगवटा घेऊन तुम्ही इथे जन्माला येता आणि इथे जी कर्म करता ती पुढच्या जन्मासाठी ठेवून देता, म्हणजे ती पुरवता पुढच्या जन्मात. मग हा जो पुनर्जन्माचा सतत खेळ चालू आहे की जन्मोजन्म चाललेत पण कर्मबंधनातून सुटकाच नाही, तर भास्कराची सगळी पूर्वकर्म ही सुटलेली असून तो त्या सगळ्या कर्मबंधनातून मोकळा झालेला आहे. पण हे एवढंच क्रियामान राहिलेलं होतं, बाकी त्याची मी परतफेड अशा पद्धतीने केली. त्यामुळे आता भास्कराच्या आयुष्यामध्ये जे काही उर्वरित आयुष्य उरलंय त्याच्यामध्ये आता काहीही शेष उरलं नाही. आता ते पाण्यासारखं नितळ निवळ झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर तर बाळाभाऊंच्या नेत्रांना प्रेमाश्रूचा पूर लोटलेला आहे की काय आपली सद्गुरू माऊली आहे. किती काळजी घ्यावी सद्गुरू माऊलींनी की एवढ्या साध्या साध्या गोष्टींचाही विचार करून त्या
ज्याला मुक्ती द्यायची त्याला त्यातनं बाहेर काढ. आणि मग त्या हनुमान जयंतीचा जो उत्सव आहे, तर त्या उत्सवामध्ये महाराज तिथे आहेत. आणि मग उत्सवाचा काला झाला, वद्य पंचमी दिवस आला. महाराज म्हणते भास्कराला की आज तुझा अंतकाळ आहे. तर भास्कराची चित्तवृत्ती आनंदितलीच होती. तर भास्कराला त्यांनी सांगितलं की नासाग्री दृष्टी मुद्रा शांत ठेवून एका जागी बसून राहा, ध्यानस्थ बसून राहा. आणि महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की आज तुमचा बंधू भला जातो वैकुंठाला. आणि महाराज त्यांच्या समोरच भास्कर पाटील बसलेले आहेत आणि लोक सगळी जमलेली आहेत. आता आडगाव अकोलीच्या मध्यावरती हे ठिकाण आहे, आडगावला आलेले आहेत महाराज. पण हे सगळं कौतुक तिथे चाललेलं आहे ना. तर भास्कर पाटील सुद्धा त्याच भागातले होते की त्यांचं घरदार तिथलंच होतं, कारण महाराज त्यांना भेटायला तिकडेच गेले होते की नाही, आडगावामध्ये. किंवा आडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण होते निर्धारी. म्हणजे तिथेच कुठेतरी भास्कर पाटलांचं गाव असावं. मग त्यांचे कुटुंबीय सुद्धा तिथे जमले असतील, आप्त जमले असतील, कारण एवढं अलौकिक कानावर आलेलं आहे. म्हणजेच तुकाराम महाराजांनी जेव्हा सांगितलं की आज मी वैकुंठ गमन करणार आहे, तेव्हा त्यांच्या बायको मुलांना ह्याचा पत्ता नव्हता. ती म्हणायची लवकर या बरं का, मला आज पुरणपोळीचा नैवेद्य करायचंय, तुम्ही आल्या बिगर पोरं जेवायची नाहीत. आणि त्यांचं तर लक्ष कुठे, चित्तवृत्ती लागली की आज मी वैकुंठाला चाललोय, की वैकुंठाहून मला प्रत्यक्ष श्रीहरी न्यायला येणार. आणि हे समजल्यानंतर जी अलोट गर्दी तिथे लोटलेली होती वारकऱ्यांची वगैरे, तोच प्रकार इथं भास्कर पाटलांच्या बाबतीत झाला. उत्सवाचा काला झाला, वद्यपंचमी दिवस आला. महाराज त्यांना म्हणाले की भास्करा, तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण, चित्त सावध ठेवून बसावे. आणि मग त्या पद्धतीने भास्कर पाटील महाराजांच्या समोर बसलेत. आणि मग काय झालं की महाराजांनी सगळ्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की आज तुमचा हा बंधू वैकुंठाला जातोय. आणि मग ज्या वेळेला दुपारचे 12 वाजले, अक्षरशः सूर्य जेव्हा डोक्यावरती आला, त्यावेळेला महाराजांनी हर हर असा मोठ्याने शब्द केला. आणि तो हर हर शब्द केल्यानंतर भास्कराचा प्राण त्या सरशी भास्कराच्या देहाला सोडून गेला. आणि तो प्राण गेल्यानंतरच त्याला संत मंडळींनी हाताशी धरलं. ते कोणी त्यावेळेला अवतार कार्यात नव्हते, त्या सगळ्यांनी हाताशी धरलं आणि त्याला वैकुंठामध्ये नेलं. त्यामुळे झालं कसं की पितृलोकाशी त्याचा काहीही संबंध उरला नाही. ही महाराजांच्या योग सामर्थ्याची ताकद होती. महाराजांनी त्याला त्या क्षेत्री मुक्ती दिलेली आहे. आणि मग भास्कराचं ते देहावसान महाराजांच्या तिथे झालं. त्यांनी देह ठेवला महाराजांच्या पायाशी. आणि त्याच्यामध्ये दासगणू म्हणतात की संतांनी हाती धरिले ज्याला, जो पाहुणा हरीचा. वैकुंठामध्ये त्याला डायरेक्ट महाराजांनी नेलेलं आहे, म्हणजे तिथे पोचवलेलं आहे संत मंडळींच्या द्वारे. आणि मग लोक त्यांना म्हणायला लागली की मग आता हे भास्कर पाटील तर देह ठेवलाय, आता ह्यांचा देह पुढच्या व्यवस्थेसाठी ठेवायचा कुठे. तर महाराज त्यांना त्यावेळेला म्हणाले की द्वारकेश्वर जो इथे आहे पशुपती, त्याच्या सन्निध आहे सती, तिथे द्यावी गती भास्कर पाटलाला, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे द्वारकेश्वराचं तिथे एक स्थान आहे. त्या द्वारकेश्वराचं स्थान हे द्वापार युगापासून तिथे आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्म्याने त्याची स्थापना केलेली आहे अशी आख्यायिका. म्हणजे इतकं पुरातन ते शिव मंदिर आहे. तिथं सतीचा वास आहे. सती म्हणजे पार्वती. मग तिथे सतीचं ते स्थान आहे. त्या सतीच्या स्थाना शेजारी भास्कराला तुम्ही गती द्यावी किंवा त्याच्या शरीराची व्यवस्था लावावी. मग लोकांनी केळीचं खांब जमा करून त्याचे मखर तयार केलं. त्या मखरामध्ये भास्कर पाटलाचा जो बसलेला देह होता, बसलेल्या अवस्थेत तो ठेवला. आणि मिरवणूक वाजत गाजत त्यांनी ती सगळी, भक्तांनी बुक्का उधळला, फुलं उधळली भास्करांवरती. आणि महाराज त्याच्या अंत्ययात्रेत चालतायत. केवढं केवढं काय भाग्य असेल.
किती अलौकिक ते दृश्य असेल. शोकाकुल मंडळी आहेतच, कारण त्यांच्या अवतीभोवती जे त्यांचे आप्त जे होते भास्कर पाटलांचे, त्यांना शोक झालाच असणार की. पण महाराजांसारखी अलौकिक योग सामर्थ्याने युक्त अशी संत महंत विभूती त्या कलेवराबरोबर चालली, त्या महायात्रेबरोबर चाललेली आहे. आणि मग त्या तिथे महाराजांनी जी जागा दाखवलेली होती, तिथे महाराजांनी भास्कर पाटलाला मुक्ती दिली, त्या देहाची व्यवस्था केली, त्यांना तिथे ठेवून दिली. म्हणजे त्यांना पुरला असेल किंवा ती समाधी पुढे बांधायची असेल म्हणून त्यांना ते जमिनीमध्ये स्थान दिलं. त्यांनी अंत्यसंस्कार म्हणजे दहनक्रिया झाली नाही. आणि मग काय झालं की दुसऱ्या दिवसापासून, की आता झालं असं की हा जीवनमुक्त झाला भास्कर, मग त्याचं अशौच सुतक तरी कसं बाळगायचं. संन्याशाचं सुतक बाळगायचं नसतं, तसंच ह्या पद्धतीचा जो मृत्यू घडतो, ह्या पद्धतीने जेव्हा सद्गुरू शिष्याला वैकुंठाला धाडून देतात, त्यावेळेला त्या देहाचं अशौच किंवा सुतक पाळायचं नसतं, कारण तो आत्मा पितृलोकावरती विहरतच राहत नाही. तो पितृलोक पार करून पूर्णपणे ते सगळे आयाम भेदून जातो कुठे, तर वैकुंठामध्ये श्रीहरीच्या धामामध्ये कायमच्या वास्तव्यासाठी. मग पितृलोकावरच तो जो राहिला नाही, तर मग त्याचं सुतक सोयर कसं पाळायचं. कारण का पुन्हा जन्म नाहीये. जन्म मरणातनं महाराजांनी त्याला सोडवलंय, मृत्यू जन्माच्या चक्रातनं त्यांनी त्याला पार केलेलं आहे, मोक्ष मुक्तीचा धनी केलेला आहे. त्याच्याच बरोबर वैकुंठाच्या धनी केलेला आहे त्याला.